नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कृषी व धान्य महोत्सव 2026चा आज यशस्वी समारोप झाला. कृषी विभाग, महाराष्ट्र शासन आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या 3 दिवसीय महोत्सवाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 15 ते 17 मार्च दरम्यान पार पडलेल्या या महोत्सवात जिल्हाभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, आधुनिक शेती पद्धती तसेच विविध शासकीय योजनांची माहिती या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. यासोबतच तज्ज्ञांचे मार्गदर्शन, परिसंवाद आणि चर्चासत्रांमधून शेतकऱ्यांना शेतीतील नव्या संधी आणि आव्हानांबाबत सखोल माहिती मिळाली. उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या थेट विक्री दालनामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेशी थेट जोडण्याची संधी उपलब्ध झाली. एकंदरीत ज्ञानवृद्धी, तंत्रज्ञानाचा प्रसार आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा कृषी महोत्सव महत्त्वपूर्ण ठरला असून भविष्यात अशा उपक्रमांची गरज अधिक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शेतकरी बांधवांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे स्टॉल लावले आणि अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिला आणि या थेट धान्य विक्री महोत्सवाच्या माध्यमातून या महोत्सवामध्ये जवळपास 1.5 ते 2 कोटी रुपयापर्यंत विक्रीची आणि बुकिंगची उलाढाल झालेली आहे. आणि याच मध्ये एक 3 दिवस जरी महोत्सव आज संपन्न झाला असला तरी सुद्धा आपल्या ग्राहकाची, आपल्या शेतकरी बांधवाची नाळ संपर्क कायमस्वरूपी टिकावा म्हणून आपण या ठिकाणी नांदेड कृषी महोत्सव.in पोर्टलचं सुद्धा अनावरण केलंय. या ठिकाणी जे काही 100-150 स्टॉल लागले होते, या स्टॉल मधील सर्व शेतकरी, त्यांचे सर्व शेती उत्पादनं, त्यांचे संपर्क क्रमांक आपण सचित्र त्या ठिकाणी ऑनलाईन केलेले आहेत. आणि या पोर्टलची आणि त्या माध्यमातून एखाद्या ऍपची निर्मिती करून आपण आपल्या जिल्ह्यातील सर्व ग्राहकवासियांना आपल्या शेतकरी बांधवांची जी शेतमालाची जी बाजारपेठ आहे ती अमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या धर्तीवर जोडण्याचा प्रयत्न करणार आपल्यावर शेतकऱ्यांच्या प्रयत्नातून 3 दिवसाचा कालावधी 1 दिवस वाढून दिलेला आहे. कितपत शेतकऱ्यांना याचा फायदा? मागच्या वर्षी आपण 2 दिवसीय धान्य महोत्सव आयोजित केला होता. पहिल्या दिवशी शेतकरी आपले स्टॉल उभारणी करायचे आणि दुसऱ्या दिवशी यावेळी सायंकाळी स्टॉल काढायचे. परंतु बऱ्याच शेतकरी बांधवांची मागणी होती की आपण हा महोत्सव 3 दिवसीय करावा, जेणेकरून आपल्या अधिक प्रकारची विक्री होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी 3 दिवसीय महोत्सव आयोजित केला आणि त्यामधून एक स्थैर्यता निर्माण झाली. शेतकरी बांधवांना आज या आणि लगेच दुसऱ्या दिवशी प्रवास करा अशा प्रकारचं उणीव भासली नाही आणि त्यांनी स्टॉलचं जे सातत्य आहे आणि ग्राहकवासियांना सुद्धा, जी ग्राहक मंडळी आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी एक बाजारपेठ 3 दिवसासाठी सातत्याने उपलब्ध राहील. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी बाजारपेठ असेल किंवा स्टॉल असेल ते आपण उपलब्ध करून देणार. हो, आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांना मोफत निःशुल्क स्टॉल उपलब्ध करून दिले होते आणि आता तुम्हाला माहित आहे की हे जग आता डिजिटलचं आहे. यामुळे आपण या सगळ्या महोत्सवात डिजिटल डॉक्युमेंटेशन केलंय आणि एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केलाय आणि या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची आपण आपल्या शहरातील जे काही डॉक्टर मंडळी आहे, अधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी आहेत, इतर ग्राहक मंडळी आहे, या सगळ्या पर्यंत आपण प्रचार प्रसिद्धी करणार, जेणेकरून शेतकऱ्यांना काही सेंद्रिय माल आहे, सेंद्रिय भाजीपाला, फळं, भाजीपाला आहे, या सगळ्यांची थेट विक्री व्यवस्था आपण निर्माण करण्याचा या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. खासदार महोदय, आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब आणि आपले दुसरे खासदार महोदय रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी आले. त्यांनी या ठिकाणी खूप सविस्तर असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं, स्टॉलची पाहणी केली आणि आपल्या जिल्ह्यातील जे काही यंत्रधारक शेतकरी आहेत यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असल्यामुळे आपल्या प्रगतशील महिला शेतकऱ्यांचा सुद्धा त्यांनी सन्मान केला आणि एकंदरीत त्यांनी ह्या महोत्सवाचं जे आयोजन आहे ते पाहून त्यांनी समाधान व्यक्त केलं. आता या ठिकाणी आपण ऊसाच्या शेतीमध्ये किंवा अन्य पिकामध्ये एआयचा, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करायचा किंवा आपल्या कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी सघन कापूस लागवडीचा प्रयोग कसा करायचा किंवा आपल्या मातीची उत्पादकता जपण्यासाठी आपल्या पिकांचे जे काही अवशेष आहे ते अवशेष जाळून न टाकता त्याचा बायोचार निर्मिती करून आपल्या जमिनीची सुपीकता कशी टिकवायची, अशा प्रकारे वेगवेगळ्या मॉडेलद्वारे आणि वेगवेगळ्या व्याख्यानाद्वारे शेतकरी बांधवांना आपण या ठिकाणी यथोचित मार्गदर्शन केलंय
आणि अशा प्रकारे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये हे काम पुढे नेणार आहोत. ड्रोन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या भावात कधी सामान्य शेतकऱ्यांच्या आपण यावर्षी कृषी यांत्रिकरण योजनेमध्ये जवळपास 293 शेतकऱ्यांना आपण ड्रोनचा लाभ देत आहोत. ड्रोनची किंमत 8 ते 10 लाख रुपये आहे. सध्या आम्ही प्रति ड्रोन त्यांना 4 लाख रुपयाचं सबसिडी अनुदान या ठिकाणी देत आहे. आणि आपल्या जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधव ड्रोन किंवा सॉइल मिनी टेस्टिंग लॅबचा वापर करीत आहेत. आणि आपण नक्कीच बघू पुढील वर्षभरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 200 पेक्षा अधिक शेतकरी बांधवाकडे ड्रोन असतील, त्या माध्यमातून ते पिकांना फवारणी करीत असल्याचं दिसून येईल. कृषी क्षेत्रामध्ये वापरले तसंच जर बघितलं तर आपल्या वेगळ्या प्रसार माध्यमामध्ये, समाज माध्यमामध्ये, युट्यूबवर वगैरे अनेक प्रकारची मंडळी अनौपचारिकरित्या काही शेतकरी बांधवांना काही अनधिकृत शेती पिकांचे सल्ले द्यायचे. आणि हीच बाब हेरून महाराष्ट्र शासन कृषी विभागानं या ठिकाणी महाविस्तार ऍप लॉन्च केले, ज्या माध्यमातून आपल्या 4 कृषी विद्यापीठाच्या आणि कृषी विज्ञान केंद्राच्या जे काही अधिकृत शिफारशी आहेत, त्या शिफारशीच्या आधारावर शेतकऱ्यांना अचूक तांत्रिक माहिती दिल्या जाईल. आणि त्यामध्ये आपल्या आणि फाउंडेशनचे जे काही वेगवेगळ्या पिकांचे शेतीशाळांचे व्हिडिओ आहेत किंवा इतर मार्गदर्शनपर व्हिडिओ आहेत, अशा प्रकारचं एक यथोचित साहित्य, ज्याला अधिकृत साहित्य म्हणता येईल, अशा प्रकारचं एक तांत्रिक मार्गदर्शन आपण या ऍपच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना करीत आहोत. शेवटचा प्रश्न आपल्या कार्यक्रमाला हवामान देखील साथ देतो. होय, जेव्हा आम्ही या ठिकाणी 15, 16 आणि 17 मार्च निश्चित केली आणि जेव्हा आम्ही या ठिकाणी पेंडॉल वगैरे उभारणी केली, तर त्यानंतर एक साधारणतः 17, 18, 19 मार्चला अवकाळी पावसाचे काही येल्लो अलर्ट हवामान खात्याचे आम्हाला मिळाले. आणि 14 मार्चच्या सायंकाळी थोडंसं काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला, काही ठिकाणी वादळी वारं पण झालं. परंतु वरुण राजानं आपल्या महोत्सवावर एक कृपा ठेवली आणि 15, 16, 17ला कोणत्याही प्रकारचा हवामानाचा अडथळा आम्हाला या ठिकाणी आलेला नाही. आणि ईश्वर कृपेनं हा महोत्सव अतिशय यशस्वी झाला. कृषी महोत्सव जे झालेला आहे नांदेडमध्ये, ते खूप अतिशय उत्साहवर्धक आणि आशावर्धक झालेलं आहे. कारण गेल्या वर्षी सुद्धा माझा याच्यामध्ये खूप सहभाग होता आणि ह्या सहभागामध्ये गेल्या वर्षीचा जो विक्री आणि शेतकऱ्याची जे स्टॉल मांडणी आणि विक्रेत्याची मांडणी होती, त्याच्यामध्ये खूप मोठी सुधारणा झाली. गेल्या वर्षी 55 लाख रुपयाची टर्नओव्हर झालं होतं, बुलाढाल झाली होती. पण आता माझ्या माहितीप्रमाणे अजून अंदाज नाही, पण 2 कोटीचा 1.5 ते 2 कोटीपर्यंत हा बुलाढाल झालाय. ही म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचे एक प्रोत्साहत्मक हे आहे म्हणलं तरी चालेल. आणि ह्याच्यातून एक असं लक्षात येते की शेतकऱ्यांना खूप मोठं मार्केट मिळालंय. हे एक प्रकारचं मार्केट आहे. यावर्षी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने खूप चांगला काम केलेलं आहे की ते पोर्टल निर्माण केलं. आणि पोर्टलमुळे शेतकऱ्याचा एवढा चांगला फायदा होईल की त्यामुळं शेतकऱ्यांना ह्या 3च दिवसात नव्हे तर पूर्ण 365 दिवसामध्ये त्यांना मार्केटिंग करता येईल ऑनलाईन. आणि ही एक खूप चांगली गोष्ट झाली आहे आणि शेतकऱ्यांनी याचा खूप मोठा फायदा घ्यावा. जिल्ह्यातलीच नव्हे तर जिल्ह्याच्या सर्व आजूबाजूच्याच जिल्ह्यांनी, हिंगोली, परभणी किंवा लातूर सारख्या जिल्ह्यांनी सुद्धा याचा फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त मालाची विक्री करावी आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन द्यावं. एवढंच मी या प्रसंगी बोलतो.